आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटेल की मोना किचनमध्ये जाते आणि स्वतःशीच बोलते की काय बघून आली आहेस तू, काय करतेस तू, तू इथे कामं करत बसशील आणि हे दोघं आपला संसार नव्याने चालू करते. नाही असं बरं होऊन देईल मोना. ही दोघं एकत्र राहिली तर हे दोघं जवळ येणारच. मोना काहीतरी करायला हवं असं ती स्वतःशीच म्हणते आणि फोन उचलून घराबाहेर जाऊन रुपालीला फोन करते. रुपाली फोन उचलते आणि हॅलो बोलते. मोना बोलते की अहो ताई, हे काय चाललंय, इथे काय बघायला भेटतंय हे. रुपाली बोलते की तुला काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल आणि लवकर बोल. मोना बोलते की अहो इकडे अपर्णाताईंची आणि अर्जुन भाऊजींची लव्ह स्टोरी रंगात आली आहे. रुपाली बोलते की म्हणजे. तेव्हा मोना म्हणते की अहो मी मगाशी वंशनच्या रूममध्ये चहा घेऊन गेलेले तेव्हा ते दोघं जवळ आलेले दिसले. मागच्या 7 वर्षात त्यांना इतका वेळ परत कधीच एकत्र मिळालेला नाहीये. आणि तुम्हाला कळतंय का रुपाली ताई याचा अर्थ. रुपाली म्हणते की त्यावर मोना म्हणते की ह्यांना जर असाच एकत्र वेळ मिळत राहिला तर ते दोघं कधी एकत्र येतील हे समजणार सुद्धा नाही. आणि रुपाली ताई प्लीज तुम्हीच काहीतरी करा ना. त्यावर रुपाली बोलते की हां ठीक आहे, ठेव, बघते मी काय करायचं ते. आणि रुपाली फोन ठेवते आणि मोना आतमध्ये जाते. रुपाली स्वतःशीच म्हणते की हे काय करायचं आता अपर्णाचं. आणि मोना हसत बोलतो की आता आपण फक्त मज्जा बघायची. रुपाली आतमध्ये जाते. तिथे कदम आणि स्वप्नील बसलेले असतात. रुपाली आतमध्ये जाते आणि म्हणते की मामांजी हे अजून किती दिवस असं चालू राहणार आहे, अजून आपण किती दिवस सारून घ्यायचं आहे. कदम बोलतात की काय झालं. रुपाली बोलते की भाऊजी अजून सुद्धा आलेले नाहीत का, तिकडेच त्यांना राहायचं आहे. कदम बोलतात की अगं उठलं की लगेच त्याला निघून यायला येणार आहे का, येईल की थोड्या वेळात. स्वप्नील सुद्धा म्हणतो की नाही, मला रुपालीचं पटतंय, किती दिवस आपण समजून घ्यायचं काका. अर्जुनशी ना खरंच बोललं पाहिजे. रुपाली सुद्धा म्हणते की हो मामांजी, तुम्ही तुमच्या भाषेत अर्जुन भाऊजींशी बोला, नाही तर आम्हाला आमच्या पद्धतीने भाऊजींशी आणि अपर्णाशी बोलावे लागेल. अपर्णाचं एक वेळ ठीक आहे, पण भाऊजींचं आर्याशी असं वागणं मला अजिबात पटणार नाही. कदम उठतात आणि म्हणतात की अगं तुमचं बरोबर आहे, पण आर्या काय आर्याशी जाणून बुजून असं वागतो काय. स्वप्नील लगेच उठतो आणि म्हणतो की आम्ही अर्जुन आर्याशी जाणून बुजून मुद्दामून वागतोय असं हे म्हणणे नाहीये, पण अर्जुनने आर्याशी असं वागता कामा नये. रुपाली बोलते की अहो आता आर्या अर्जुनची होणारी बायको आहे. आपण विसरतोय का की अर्जुन भाऊजींचा एकटेपणा घालवण्यासाठी आपणच आर्याच्या लग्नात करायचं ठरवलं होतं. ती बिचारी तुम्ही आजारी असताना एका शब्दावर ती भाऊजींशी लग्न करण्यासाठी तयार झाली असं रुपाली कदमांना म्हणत असते. आणि आता त्यांचं लग्न नीट पार पडावं ही मामांची तुमची जबाबदारी नाही का, पण तुम्ही ना आता भाऊजींना काही सुद्धा बोलू नका. स्वप्नील म्हणतो की आणि विनय काका तुम्हाला मुद्दा नीट लक्षात येत नाहीये. कदम बोलतात की कुठला. स्वप्नील बोलतो की आता ते अमोलमुळे एकत्र राहत आहेत, पण त्यांची आधी किती मोठी भांडणं झाली आहेत हे विसरून चालणार नाही. रुपाली म्हणते की आणि अमोलवरूनच भांडणं झाली परत तर. कदम बोलतात की नाही असं काही करणार नाहीत ते. रुपाली बोलते की मला ना त्या अपर्णावर अजिबात सुद्धा विश्वास नाहीये. आणि साखरपुडा झाल्यावरच हे सगळं कसं सुरू झालं, ती हे सगळं मुद्दाम करतीये, कळत नाहीये का मामांची तुम्हाला, का तुमचं तिच्यावरचं प्रेम आड येतंय. स्वप्नील सुद्धा म्हणतो की अर्जुन चुकतो या ठिकाणी विनय काका. कदम बोलतात की ठीक आहे, मी बोलतो या विषयावर अर्जुनशी, बघू काय बोलतोय ते. इकडे अर्जुन, अमोल, दिप्या आणि बापू बसलेले असतात. अर्जुनच्या आणि अमोलची सकाळ सकाळी मस्ती चालू असते. अमोल विचारतो बाबा आपण पुण्याला जायचं होतो फिरायला, ते आपण कधी जायचंय. अर्जुन म्हणतो अरे तू बरा तरी हो. अमोल म्हणतो की मी बराच आहे हो बाबा, मी एकदम स्ट्रॉंग आहे. तडाम शहनशाह म्हणतो. अर्जुन हसतो आणि म्हणतो सन ऑफ शहनशाह. अरे पण शहनशाह जरी आजारी असला तरी तो आधी आराम फिरत नाही बसत. इकडे बाबू म्हणतात की पण तो फिरायला जायचं म्हणलं का नाही की एकदम ठणठणीत बरा आहे. मग आप्पी म्हणते की अजिबात नाही, जोपर्यंत मला तू वाटत नाहीस तू ठणठणीत बरा आहेस तोपर्यंत तू कुठे सुद्धा जायचं नाही. दिप्या ह्याच्यावर आप्पीला म्हणतो की हां हे आणि अमोल, तू सिम्बा आणि तुझा बाबा शहनशाह असला तरी सुद्धा तुझे बॉस आहे बरं का. अर्जुन हसतो आणि म्हणतो हां. आणि अमोलला विचारतो बाळा पण तुला आता बरं वाटतंय ना. अमोल बोलतो की हां बाबा मी एकदम बरं आहे. दिप्या म्हणतो की हां आमचे भाचे सरकार कधी सुद्धा
आजारी पडत नाहीत बरं का. अमोल हसतो आणि म्हणतो की एकदम करेक्ट मामा, आणि सगळे त्याच्याकडे बघून हसायला लागतात. अर्जुन बोलतो की बरं मी आता घरी जातो, काल गडबडीत आलो, घरी नीट बोलता सुद्धा आलं नाही. अमोल बोलतो की नाही बाबा तू घरी नाही जायचंस. तेव्हा अर्जुन बोलतो की अरे बाळा माझे कपडे सुद्धा राहिलेत आणि माझं आंघोळ सुद्धा करायची राहिले, माझं आवरायचं सुद्धा राहिले, मी असा जातो आणि असा जातो. बापू पण म्हणतात की अरे तुझा बाबा जाऊन असा जाईल आणि असा येईल. अर्जुन सुद्धा त्याच्यावर म्हणतो हा. अमोल बोलतो की अरे बाबा एवढं मोठं घर असताना तिकडे काय जायचं, तू इथे जावर ना. अर्जुन बोलतो की अरे माझे कपडे नाहीत ना पण इथे, मी घरी जातो आणि आवरून येतो. अमोल बोलतो की अरे बाबा दीपा मामाचे आहेत ना कपडे. अर्जुन बोलतो की अरे मामाचे कपडे नाही बसणार मला. अमोल म्हणतो की परत तेच सांग ना मामा, अरे बसतील ना कपडे. दिप्या सुद्धा म्हणतो की का नाही बसणार कपडे. दिप्या परत अमोलकडे बघून म्हणतो की भाचे नो फिअर व्हेन मामा इज हिअर. दोघं एकमेकांना हायफाय देतात आणि म्हणतात की हो का. परत दिप्या म्हणतो की दाजी माझे कपडे बसतील की तुम्हाला. अर्जुन बोलतो की अरे पण आप्पे सांग की तू यांना. आप्पे म्हणते की मला तुमच्या दोघांच्या मध्ये घेऊ नका बरं का, तुम्ही तुमचं बघून घ्या. बापू सुद्धा म्हणतात की अर्जुन घे तुझ्यावरून, तो नाही ऐकणार, तोपर्यंत आप्पे ना काहीतरी आपल्याला छान नाश्त्यासाठी बनवेल. मग अर्जुन सुद्धा ऐकतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे. तेव्हा अमोल बोलतो की मा आज तुझ्या हातची सगळ्यात फेवरेट फेरणी बनव. दिप्या म्हणतो की अरे काय बेत सांगितलंय तू, लय भारी. आणि अमोल पण म्हणतो मा तुझ्या हातची फेरणी आणि बाबालाही खूप आवडते. आणि तेवढ्यात कदम तिथे पोहोचतात आणि कदमला बघून सगळेजण म्हणतात या की या 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 म्हणून कदमांना आत घेतात. आणि कदम सोफ्यावर बसल्यानंतर अमोल म्हणतो की बाबा तुम्ही आलात, तुम्ही बसा, मा तिच्या हातची स्पेशल फेरणी बनवणार आहे. परत कदम विचारतात की बाळा अमोल तुझी तब्येत बरी आहे ना. अमोल सुद्धा म्हणतो की हो बाबा मी एकदम स्ट्रॉंग आहे, माझी तब्येत सुद्धा खूप बरी आहे. आप्पी सुद्धा कदमांना विचारते की बाबा तुमची तब्येत कशी आहे. कदम म्हणतात की हो बरी आहे, आता सगळे मिळून माझी काळजी घेतात ना. परत अमोल म्हणतो की बाबा आता तर आजोबा सुद्धा इकडे आले, मग आता तर कुठंच नाही जायचं. अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे. आप्पी तेवढ्यात म्हणते की बरं ठीक आहे तुमचं सगळं चालू दे, मी आता फेरणी बनवायला घेते. आप्पी किचन मध्ये येऊन रडत असते आणि बाहेर सगळेजण खूप खुश हसत खेळत असतात. बापू मागून आतमध्ये येतात आणि म्हणते की आप्पे आज खूप दिवसांनी घर भरल्यासारखं वाटतंय, खूप छान खायला बनव. तेव्हा आप्पी सुद्धा भरलेल्या डोळ्यांनी म्हणते की बापू आज खूप भारी वाटतंय हो. बापू म्हणतात की बरं ठीक आहे पण चल कर लवकर, मी तुला काही मदत करू का. आप्पी म्हणते की हो ठीक आहे की चालू करूया. कदम आणि अर्जुन बाहेर येतात आणि कदम विचारतात की अर्जा आता अमोलची तब्येत बरी आहे की. आता अर्जुन सुद्धा म्हणतो की हो आता अमोलची तब्येत बरी आहे. मग कदम विचारतात की मग तू इथे कशाला थांबलायस. अर्जुन म्हणतो की कदम आहो तुम्ही बघितलं अमोल कसा वागतोय, त्याला सोडून मला जाता येत नाहीये. कदम म्हणतात की अरे लहान लेकरू आहे ते, हट्ट करणारच की ते. त्यावर अर्जुन कदमांकडे बघून म्हणतो की अरे लय चिडली का काल. कदम म्हणतात की मग लगीन मोडायचंच बघ तेवढं बाकी होतं. अरे अर्चा साखरपुडा झालाय र तुझा, ती माझ्या एका शब्दावर लगीन करायला तयार झाली आणि तिचा विचार करू नये असं होईल का रे. अर्जुन म्हणतो की कदम आव कळतंय मला, पण माझा जीव इकडं अडकलाय ना हो अमोल मध्ये. कदम म्हणतात की अरे कळतंय ते मला. कदम म्हणतात की आलोय ना मी तर मी बघतो. अर्जुन सुद्धा म्हणतो मी काय करायचं ते सांगा मग. कदम म्हणतात की तू जा पहिला आणि तिची माफी माग, मला अजून तिला त्रासात अजिबात नाही बघायचं. इकडे किचन मध्ये आप्पी आणि बापू फेरणीची तयारी करत असतात. आप्पी बापूंना सांगत असते की बापू आज मी खूप खुश आहे. बापू सुद्धा खूप खुश असतात आणि म्हणतात की हो आप्प्या काही झालं तरी कुटुंब एकत्र असणार जी मजा आहे ती कशातच नाहीये. तेव्हा आप्पी म्हणते की अजून सुद्धा आमचं एकत्रच कुटुंब आहे. इकडे अर्जुन कदमांना समजवत असतो की अहो कदम पण अर्जुन खूप नाराज होईल हो मी इथून गेलो तर. कदम बोलतात की अरे रोजच येतो की तू इथं, पण ती पोरगी काल दिवस रात्र तुझ्यासाठी उपवास धरून बसली आणि तू जर अजून इथंच थांबलास ना तर होत्याचं नव्हतं होईल. आणि अर्जा तू आणि आप्पी आता बरोबर नाही, म्हणून जा आणि पहिला आर्याची माफी माग. इकडे बापू आप्पीला विचारतात की आप्प्या तुझा आज पण जीव अर्जुनसाठी तुटतो ना ग. आप्पे बोलते की हा म्हणजे आता सगळेच घरात येतात ना. त्यावर बापू डोळे भरून म्हणतात की तुमच्यात तेवढं घटस्फोटाचं यायला नव्हतं होतं. आप्पे म्हणते की अहो बापू हो नियतीच्या हातात तेच आहे, आता माझ्या हातात जे आहे तेच मी करते ना.
इकडे कदम अर्जुनला आर्याच्या घरी जाऊन माफी मागण्यासाठी तयार करतात. अर्जुन गाडी काढून आर्याच्या घरी जायला निघतो. इकडे कदम घरात येतात आणि आप्पीची फिरणी सुद्धा तयार होते. फिरणी आप्पी बाहेर आणते तेव्हा कदम म्हणतात की आर्या त्याच्या एका महत्त्वाच्या कामासाठी गेलाय. आप्पी नाराज होते तेव्हा अमोल म्हणतो की असं शक्यच नाही, माझा बाबा मला न सांगता जाणारच नाही, त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं. कदम बोलतात की अरे हो, त्याला खरंच महत्त्वाचं काम लागलं, तो येईलच की थोड्या वेळात. कदम त्याची समजूत काढतात आणि आप्पी पण त्याची समजूत काढते आणि सगळ्यांना फिरणी खायला देते आणि अमोलला बोलते की सावकाश खा. इकडे कदम सुद्धा विचारतात की आप्पे फिरणी खरंच खूप छान झाली आहे. अमोल सुद्धा म्हणतो की बाबा तुम्हाला माझ्या हातचं जेवण आवडतं, मग तुम्ही सुद्धा इथेच का नाही राहत. बापू म्हणतात की अरे अमोल, रोज बाबा इकडचं जेवण कसं करायला येतील, ते रोज इकडे कशी येतील. अमोल बोलतो की रोज येऊ द्यात बाबा, आज आपण इकडचं जेवण करूयात का. अमोल बोलतो की बाबा तुम्ही रुपाली काकी, स्वप्नील काका आणि तुम्ही सगळ्यांना इकडे बोलवून घ्या जेवायला. कदम कशी तरी समजूत काढतात आणि तिथून जायला लागतात आणि बोलतात की थोड्या वेळाने बरं मी जातो आता, आणि बाहेर यायला निघतात तेव्हा आप्पी त्यांच्या मागून येते आणि त्यांना थांबवून घेते. कदम सुद्धा तोंड भरून आप्पीचं कौतुक करतात आणि आप्पीला म्हणतात की आप्पे आज गावातून बाहेर जाऊन एवढी मोठी प्रगती करणं हे कुणाचं सुद्धा काम नाही बघ. आणि बाबा मी हे एकटीनं केलेलं नाहीये. कदम बोलतात की एकटीनं केलेलं नाहीये म्हणजे. आप्पे म्हणते अहो तुम्ही सगळे सोबत होतात म्हणून मी आजपर्यंत इथे पोहोचू शकले ना. कदम बोलतात की अरे हा तुझा मनाचा मोठेपणा आहे. आणि ते दोघं गप्पा मारतात. इकडे अर्जुन घरी गेलेला असतो तेव्हा आर्या तिथेच असते. अर्जुन दारात गेल्या आर्या बोलते की आलास अर्जुन, लवकर आलास, रात्रभर मी जेवली नाही, याचं तुला काही पडलेलं नसेल. पण अर्जुन म्हणतो की अरे हे बघ, हे सगळं काही मी मुद्दामून केलेलं नाही, सॉरी, माझ्यामुळे तुला काल जरा जास्तच त्रास झाला. आर्या बोलते की अर्जुन किती वेळा तू सॉरी बोलणार आहेस, यापुढे आप्पीला भेटणार नाही, आप्पीच्या घरी पाऊल टाकणार नाही, हे तूच मला सांगितलं होतंस ना. आणि तुझ्या या बोलण्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला. तू प्रत्येक वेळेस ना माझा अपमान केलायस. अर्जुन सुद्धा चिडून म्हणतो की आर्या तुला काय समजायचं ते समज, मी तिथं फक्त अमोलसाठी जातो. आर्या चिडून म्हणते की अर्जुन जर अमोलसाठी तू तिथं जात असशील ना आणि तसं असेल ना तर अमोलला तू आपल्या इथे घेऊन आपण सगळे मिळून त्याची काळजी घेऊ. आणि मी तुला वचन देते आई म्हणून प्रेम देण्यात मी कुठेच कमी पडणार नाही. हे सगळं ऐकून रुपाली खूप खुश होते आतल्यात. आणि तू त्या अपर्णाच्या घरी जाणं ना प्लीज बंद कर. अर्जुन बोलतो की अरे हे काय बोलतेस तू, तुला तरी पटतंय का. अमोल हा आप्पीचा मुलगा आणि इकडे आणून तू आई बनणार, अशा केसेसमध्ये असं नाही होत. तेव्हा आर्या म्हणते की मला फक्त एवढंच कळतं की तू त्या अपर्णाच्या घरी जायचं नाही म्हणजे नाही, आणि तुला जर अमोलची एवढीच काळजी असेल ना त्याला आपल्या घरी घेऊन ये. अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे, पण अमोल जर इकडे यायला तयार नसेल तर मला त्याला भेटायला जावंच लागेल ना, हे तरी तुला पटतंय ना. त्यावर आर्या बोलते की तुला जर तिथे जावं लागत असेल तुझ्या आणि आप्पीच्या परत जर सारख्या गाठीभेटी होत असतील ना तर आपण पुढे न गेलेलं बरं, आपण इथेच थांबूया अर्जुन, असे म्हणते. आणि इथेच आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो. तुम्हाला या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.